आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहील माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हो 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 आ सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ आई वागुनी पोर वेगळी नाते तुटले पार मावळला आधार मावळला आधार स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी। आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कैलासवासी सुमनबाई रामभाऊ कराड यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला आणि कोणत्याच गोष्टीची आप्पा कसर ठेवली नाही हा काय गोड नियोजन केलं अमोल दादा तुमच्या सगळ्या परिवाराला मी धन्यवाद देतो एवढे तुम्ही आता या परिसरातला असा नामवंत माणूस ठेवला नाही की ज्याला बोलवलं नाही एवढी सारी मंडळी आणि हे सगळं धनराज भाऊची देण आहे का नाही धनराज भाऊने सगळ्यांना फोन केले आता नावच धनराज येते तर कंजूसपणा कसा असेल आणि धनराजान कंजूसपणा केल्यावर मग लोक म्हणतील काय नावाचा फायदा आहे बरोबर आहे ना त्याच्यामुळं हे धनराजानं वैभव निर्माण केलं इथं हे वैभव सगळं या ठिकाणी आणलेलं आहे आणि मी फारसं बोलत नाही आप्पा अनेक वर्षापासून माझा आणि त्यांचा परिचय आहे पण लक्ष देऊ नाही का बरं पण कधी अहमपणा नाही कधी कोणत्या गोष्टीचा अहंकार नाही आपल्याला जिथं सेवा करायची संधी मिळते ती सेवा कधी गायक टाळ घेऊन उभे असले चाल मिळो नाही मिळो चाल नाही मिळाली तरी त्यांची चाल ती दाखवत नाहीत बरं का म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे मग एकदम ग्राउंड लेवल मी कधी कौतुक केलं नाही त्यांचं आज त्यांच्याकडं आहे म्हणून करतोय असंही नाही पुढचं ऐका असंही नाही हा मी आज आहे त्यांच्याकडं म्हणून करतोय असंही नाही पुढचं ऐकत जा ना तुम्ही अगोदरच निर्णय देऊन मोकळे होता असंही नाही जे रिअल आहे ते बोलतोय रिअल फॅक्ट जी आहे ती सांगतोय अतिशय आणि सगळ्यांना धरून बरं का हे बघा गुणवान होणं एक गुण वेगळा आहे आणि गुणवानावर प्रेम करणं हा सगळ्यात मोठा गुण आहे काही माणसं संप्रदायात नाव लौकिक मिळवलंय भरत महाराज
गुणदोष दुशीर्दोष गुणस्तु भयवर्जिता. या जगातला सगळ्यात मोठा दोष आहे दुसऱ्याचे गुणदोष पाहणं. आणि जगातला सगळ्यात मोठा गुण आहे कुणाचे गुणदोष न पाहणं. अनिकाचे कानी गुणदोष म्हणणं. महाराजांचं प्रमाण आहे निर्मत्सरानाम सताम. भागवताचं संप्रदायाचं सगळ्यात श्रेष्ठ फळ कोणतं आहे माहिती आहे? निर्मत्सरानाम सताम. निर्मत्सर होऊन ऐकावं लागत असतं, निर्मत्सर होऊन वागावं लागत असतं. आणि निर्मत्सर होण्यासाठीच परमार्थ आहे. जो बाहर से काटे वो मच्छर और जो अंदर से काटे वो मत्सर. नाही कळलं? जो बाहर से काटे वो मच्छर, जो अंदर से काटे वो मत्सर. मत्सर कशाला म्हणतात? मद्दः सरती इति मत्सरः. माझ्यापेक्षा सरस करतो का मग माणसं त्याचा द्वेष करतात. आता मनोहर बुवा, गोविंद बुवा तयारीचे माणसं आहे समजा, म्हणजे तुम्ही सगळेच आहेत पण त्यातल्या त्यात समजा तयारी आहे यांची. त्यांचा मत्सर करू नये. ते जर संगीत विशारद आहे तर तुम्ही संगीत अलंकार व्हावं याला विजय म्हणतात. मोठ्या हे बघा दोन पद्धतीनं जगणं शिका. आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचं मोठेपण स्वीकारा आणि त्याचे पाय धरून जगा. आणि त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. याचं मोठेपण सहन होईना ना आपल्याला मोठं होता येईना, याला नाविलाज आहे. लक्षात आलं मग? यांना काही होणार आहे का? हे बघा 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये. त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे 11वीला ऍडमिशन घ्यावं आणि 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था करावी. कळलं माझं बोलणं? एखाद्याची रेस छोटी करायची असेल तर आपण ती पुसण्याची गरज नाही, आपण त्याच्या खाली मोठी मारण्याची गरज आहे. आपली रेस मोठी करा, त्याची रेस आपोआप छोटी होईल. मिळवता आलं पाहिजे आणि याच्यासाठी सकारात्मक विचार गरजेचे आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग असावी माणसाची. लक्षात ठेवा बरं का. सकारात्मक माणूस हा नेहमी खुश राहतो. असं माझं जमत नाही असं संप्रदायात माणूसच नाही. बरोबर आहे ना? कारण मी टाळ वाजवणाऱ्याला जेवढी किंमत देतो तेवढी संगीत अलंकार झालेल्याला देतो. माझ्या दृष्टीने टाळ वाजवणारा पण तेवढा मोठाच आहे. कधी आपण बोलतच नाही, कोणाला बोलतच नाही, त्याच्यामुळं काय टेन्शन आहे. 2 तासाचा भेट आहे आपली. किती वर्षानं आलो आहे मी इंजे गावात, जवळपास 2 वर्ष व्हायले, आलोच नाही मध्ये आहे. हा ते पण येणं झालं नाही ना, बरोबर आहे का नाही? येणं झालं नाही ना, मग आता येणं झालं काय? ह्या भेटी होतात ही भगवंत. हे बघा याच्या नंतरची भेट आपल्या हातात नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं? खरी गोष्ट आहे. आज भेटलोय आपण, याच्या नंतरची भेट आपल्या हातात नाही. म्हणून आपण जी भेट घेतोय ना ही भेट शेवटची आहे असं समजून माणसानं भेटावं. येणारा काळ आपल्या हातात नाही ना, म्हणून महाराज शेवट गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि या ठिकाणी सुमनमाईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम त्यांचे चिरंजीव जीवनदादा आणि मारुतीदादा आणि अमोलदादा या त्यांच्या पत्नी या गावच्या विद्यमान सरपंच आहेत, है ना? विद्यमान सरपंच आहेत आणि भाऊ सरपंच लोकनियुक्त आहेत. म्हणजे लोकांनी बहुमतानं त्यांना या ठिकाणी विजयी केलं. बरं एवढंच नाही, या तालुक्यात विक्रमी मतानं त्यांची निवड झालेली आहे. एवढी मोठी विक्रमी मत, जोरदार टाळ्या वाजवा. एवढा विश्वास समाजानं त्यांच्यावर दिलेला आहे आणि अतिशय गोड. हे फार एवढी हे बघा सोपी गोष्ट नाही बरं. समाजाने एवढ्या आपल्याला स्वीकारावं. मी तर म्हणतो आमदार होणं सोपं आहे, सरपंच होणं अवघड आहे. कारण सरपंच घरातून व्हावं लागतं ना, घरातून मोठं होणं लय अवघड आहे. कळलं माझं बोलणं? एवढी सोपी गोष्ट नाही, पण ते त्यांच्या नशिबात आहे. राजयोग हा नशिबात लागत असतो. आणि त्या ताईने माझं दर्शन घेतलं, पण त्या बिचारीला बी काही त्या सरपंच पदाचा अहंकार नाही. लक्षात ठेवा, अतिशय शून्यात. पण हे परिवार या परळी भागातला एक नामवंत परिवार आहे आणि मोठमोठी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. सगळी एकमेकाच्या गुंतागुंतीत पाहुणे रावळी मंडळी आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. मायला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. असं आहे ना, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, जगात सगळ्या गोष्टी परत परत मिळवता येतील, पण गेलेली आई आणि गेलेला बाप पुन्हा मिळवता येणार नाही. गेलेली आई आणि गेलेला बाप पुन्हा मिळवता येणार नाही. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती.
किताब मिलता है ज्ञान नहीं मिलता, बिस्तर मिलता है नींद नहीं मिलती, बंगला गाडी मिलते हे माँ बाप नहीं मिळते. गेलेली माय आणि गेलेला बाप पुन्हा मिळवता येत नाही. म्हणून एवढे वर्ष मुंडे साहेबाला जाऊन झाले तरी पण परवाच्या लातूरच्या सोहळ्यात पंकजाताईला रडायला आलं. बाप जाण्याचं दुःख मंत्री झालं तरी घालवता येत नाही. बाप जाण्याचं दुःख तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी जात नाही. बाप जाण्याचं दुःख तुम्ही पंतप्रधान झाले तरी जात नाही. मोदी साहेबाला गेलेली सत्ता आणता आली पण गेलेल्या मायला आणता आलं का? गेलेल्या मायला नाही आणता आलं. लक्षात ठेवा. म्हणून या जगात आज या परिवाराकडे काय नाही. मी तर म्हणतो मनोहर गुरुजी, वाघिणीचं दूध सोडलं तर या परिवाराकडे सगळ्या गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण आज एवढं सारं असताना गेलेल्या मायला नाही आणू शकत. आणि त्यांचं आईवर खूप प्रेम आहे. मारुती दादाचं, जीवन दादांचं, दोघांचं एवढं प्रेम आईवर आहे. ते तर मला म्हणले 2 तास तुम्ही आईबद्दलच बोला. पण असंही संप्रदायाचे काही नियम असतात, त्याच्यामुळं मला ते त्यांचं ऐकावं लागलं. लक्षात ठेवा. मी सांगेल तुम्हाला, जीवनातली माय गेली की माणूस पोरका होत असतो. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली ना, मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. अरे माहेर का म्हणतात आणि सासर का म्हणतात? घरं तर दोन्हीकडे सारखेच आहेत ना. इकडेही 4 भिंतीचं घर आहे आणि तिकडेही 4 भिंतीचं घर आहे. मग हे सासर आणि हे माहेर का? इकडं माय आहे ना अण्णा म्हणून माहेर आहे, आणि तिकडं सासू आहे ना म्हणून सासर आहे. आणि माहेरातली माय गेली ना की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. आणि महिला नवऱ्याला विनंती तोपर्यंत करतात, ओ माझे आई वडील आहे ना तोपर्यंत तुम्ही मला नाही म्हणत जाऊ नका. एकदा माय गेली ना मी तुम्हाला माहेराला न्या म्हणणार नाही परत. बघा, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे माया हो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आणि माय माय असते बघा, माय माय असते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी तिने जगाचा स्वामी जरी आणि त्याला माय नसेल तर तो भिकारी आहे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले पंढरपुरात उभा आहे. कशामुळे उभा आहे? पुंडलिक रायामुळे उभा आहे. पण पुंडलिक रायाने असं काय केलं होतं की त्याला वैकुंठातून इथं यावं लागलं? महाराज म्हणले पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली होती. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला. म्हणून ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. माझ्या मनाचं बोलणार नाही. तुका मने माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपले मायबाप म्हणजे आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत आहे. म्हणून मी हे पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर आपण करतो, हा आपला शिष्टाचार आहे. म्हणून मी माझ्या आईवडिलाचा एवढा मोठा कार्यक्रम केला. या सगळ्या जे महाराज मंडळी यांना माहिती आहे आज सगळं काही आहे. आज एवढे नामवंत गायक, एवढे नामवंत वादक, एवढे मोठी माणसं आज या ठिकाणी आली. कार्यक्रम आहे सुमनमाईच्या नावानं. खंत आहे ती सुमनमाई इथं नाही. मग याला थोडी बगल दिली आणि मी माझ्या आईवडिलाचा गुरुपूजन सोहळा केला, मातृपितृपूजन सोहळा केला. आणि जवळपास महाराष्ट्रातली नामवंत 200 महाराज, 200-400 टाळकरी, 10-12 आमदार, खासदार, 25-30 हजार लोक एकत्रित केली. कशासाठी? की आज आपण मायबापासाठी काय केलं, त्यांनी आपल्याला घडवलं, पण आपण त्यांच्यासाठी काय केलं? काहीच केलं नाही. एवढंच म्हणतो हे माझे वडील आहेत आणि हे माझी आई आहे. त्यांनी सर्वस्व आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. मी तर म्हणतो हे बघा, हे वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण, गोड जेवण नक्की करा. ते आपले संस्कार आहे, तो आपला शिष्टाचार आहे. पण मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा एखादा वाढदिवस असं मोठे भजने आणून, कीर्तनकार आणून, जीव घालून करा. त्यांच्यासमोर त्यांचा एखादा कार्यक्रम झाला ना, त्यांचं आयुष्य 10 वर्ष वाढल्याशिवाय राहणार नाही. महाराज 10 वर्ष वाढल्याशिवाय राहणार नाही. आज हे गरजेचं आहे. एक मला म्हणे, महाराज हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कधी होईल? म्हणलं ज्या दिवशी या महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील ना, तेव्हा हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम.
आज मी घडलेली घटना सांगेल. मेहकर गाव आहे, मेहकरच्या जवळ मेहकरला वृद्धाश्रम आहे. PSI माणूस PSI आहे. काही काळ ड्युटी केली पोलीसची, रिटायर्ड झाला. बरं एवढं नाही, पोरगं बी PSI आहे, एक पोरगं पोलीस आहे आणि दोघं 2 नोकऱ्याला आहे. आणि ऐका, आज चोर PSI रिटायर्ड झालेला मेहकरच्या वृद्धाश्रमात. हे लक्षात ठेवा. मी बोलतोय हे काही तुमच्या भावनेला हात घालण्यासाठी नाही बोलत आहे. आज रोज TV ला पेपरला आपल्याला ह्या बातम्या पाहायला मिळतात. लक्षात घ्या. म्हणून मी सांगेल, पोरानं मायबाप म्हणून सांभाळावा अशी अपेक्षा असेल ना, तर त्याच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार द्या. आज माझ्या बापाला भीती नाही आहे, माझ्या आईला भीती नाही माझं पोरगं घराच्या बाहेर काढल मला, हे भीती नाही मला. तुम्ही कोटीन रुपये जरी कमावले ना, तुमच्या मनात ही भीती आहे पोरगं सांभाळल का नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपल्या लेकरांवर असे संस्कार टाका. आपुलिया हिता जाग, धन्य माता पिता तयाची, कोळी कन्या पुत्र होती जे, तयाचा हरीख वाटे देवा. जीवनातले मायबाप गेले की माणूस पोरका होत असतो. म्हणून पुन्हा एकदा सांगेल, ज्यांचे आईवडील जिवंत आहे ना, आज खऱ्या अर्थानं सुमन मायला श्रद्धांजली जर व्हायची असेल ना, तर कोणती व्हायची? ज्यांचे आईवडील आपल्यापासून वेगळं राहतात, त्यानं संध्याकाळपर्यंत घरी घेऊन येणं, हीच खरी श्रद्धांजली आहे. ही खरी श्रद्धांजली. त्यांनी आपले मायबाप आपल्या घरी आणणं. मग चुकी कुणाची असू द्या, कधी कधी पोराची चुकी नसते तर घरच्यांची बी असते ना, पण त्या चुका पदरात घाला. आता मी सांगेल, त्या मायबापानं कष्ट किती घेतलेले असतात. लक्षात ठेवा, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, असे गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करणारी ना, तिचं नाव आई आहे. हे बघा, या जगात जास्त दिवस ओळखणारी एक व्यक्ती आपल्याला आहे, तिचं नाव माय आहे. जगाने तुम्हाला जन्माला आल्यानंतर ओळखलं, पण तुमच्या आईनं 9 महिने 9 दिवस त्याच्या अगोदर तुम्हाला ओळखलेलं आहे, त्याच्या अगोदर ओळखलेलं आहे. पोटच्या, हे बघा, जगात सर्वात अगोदर प्रेम करणारी आपल्यावर एक व्यक्ती आहे, तिचं नाव माय आहे. आणि माय गेली ते माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. पण ज्याच्या जीवनातली आई गेली ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला. म्हणून समजा आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. करी दिला आपुली एक करी, माझे झाले गया वर्जन, फेटले पितराचे ऋण. हे करतो म्हणजे याला आधार आहे बरं का. नाही तर लोक म्हणतात चाललंय चाललंय, असं नाही आहे, त्याला आधार आहे. हे बघा, सावडण असेल, 10वा असेल, 13वा असेल, 14वा असेल, 6 मासा असेल, वर्षश्राद्ध असेल, हे करणं आपल्या हिंदू धर्माची प्रथा, परंपरा आणि शास्त्राधार आहे. त्याला शास्त्राधार आहे बरं का. म्हणून आता येणारा पंधरवाडा बघा, गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा मोरया. पहिला पंधरवाडा बाप्पांचा, त्याच्या पुढचा पंधरवाडा बापाचा, पितृपक्ष, त्याच्या पुढचा पंधरवाडा आईचा, नवरात्र. हे शिष्टाचार आहे. मग आपण जन्माला आलो, आपल्यावर ऋण आहे. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे साधूचं, आणि तिसरं ऋण आहे मायबापाचं. आणि अशा कार्यक्रमाने या 3ही ऋणातून माणूस मुक्त होत असतो. देव ऋण, साधू ऋण आणि मातृपितृ ऋण. मग या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या ठिकाणी या कुटुंबानं केलेला आहे. बस हे गेलेली आई तर आपण आणू शकत नाही. ज्यांची आई गेली त्यांच्या जीवनातून ही संधी गेली. पण ज्यांचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी आपल्या मायबापाला सांभाळा. आज तुम्ही तुमच्या मायबापाला जेवढं सांभाळाल तेवढं तुमचे पोरं तुम्हाला सांभाळतील. नाही तर आपण आपल्या मायबापाला घराच्या बाहेर काढलं की आपले पोरंसुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी तैसी. या हातानं करायचं, या हातानं भरायचं. लक्षात ठेवा, आता 2G 3G 4G नाही, आता 5G आहे. आता वेळ लागत नाही महाराज डाउनलोड व्हायला, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं आपलं केलेलं कर्म आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून या दुःखातून सावरण्याची खूप प्रेम आहे बरं का भाऊ. या जीवनदादा तुमचे वडील मारुती दादा, त्यांचं एवढं प्रेम आहे आईवर की ते बोलण्यातून कळतं ना माणसाला. एवढं प्रेम आईवर की म्हणले महाराज आईबद्दल जेवढं बोलता येईल तुम्हाला तेवढं बोला, आईबद्दल बोला.
मारुती दादा, जीवन दादा हे दोघंही आपल्या आईवर खूप प्रेम होतं. म्हणून पुन्हा एकदा या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य भगवंतांनी त्यांना द्यावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या घड्याळाप्रमाणे बरोबर 3 वाजले. तुमच्या घड्याळात 5 मिनटं कमी आहे, पण मी माझ्या घड्याळानं चालतो. बरोबर आहे ना? मग पुन्हा एकदा बरोबर 3 वाजलेले आहे. 1 ते 3ची वेळ आहे. राहिलेल्या 15 मिनटात चाल आणि आरती होईल. त्याच्यानंतर सर्व मंडळींचा सन्मान होईल. त्याच्यानंतर महाप्रसाद आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली जय जयनाथ. मने मुक्ती परलिनी नोवरी, तुका मने मुक्ती परलिनी नोवरी, तुका मने मुक्ती परलिनी नोवरी, तुका मने मुक्ती परलिनी नोवरी. आता निश्चिती
बंद कुल कुल जाए रे बाजू बंद कुल कुल जाए रे मेरे सावर यार कैसा जादू जादू डाला बाजू बंद हे खुंटलिया धावा 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 धावा
हाताने चिठीने पावलो विठा पुन्हा एकदा सर्व गुणीजनांचं या परिवाराकडून सहर्ष स्वागत आहे. सर्वांना संधी मिळालेलीच आहे आणि हा सर्व कार्यक्रम आमच्या टीममध्ये काम करणारा आणि आपल्याच भागातला असणारा आपला जय भगवान यूट्यूब चॅनल, तुम्ही आमचे जेवढे मोठे कार्यक्रम कीर्तनं पाहता त्याच्यात आमच्या टीमसोबतच असतो बरं का. जय भगवान यूट्यूब चॅनल, त्या चॅनलवर हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत राहणार आहे. म्हणून अतिशय गोड आहे आणि क्वालिटी मेंटेन करतो. उगं व्ह्यूज वाढाव्या, लोकांनी पाहावं म्हणून काही पण टाकायचं असं काही नसतं. एकदम छान, म्हणून त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि एवढी सारी मंडळी आणि एवढे मोठे माईक सगळ्यांना, आणि हे बघा हे बंदिस्त असल्यामुळं प्रॉब्लेम होतो बरं का. हे लावणं एवढंही सोपं, पण एवढे माईक कंट्रोल करणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण आमचे ढाकणे भाऊ, त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि उपस्थित बरीचशी मोठी मंडळी आलेली आहे. नंतर त्यांचे नावं, हां, श्रीमंत भाऊ ढाकणे आणि खूप मोठी मोठी मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. नंतर संयोजक त्यांचे नामोल्लेख करतील. पुन्हा एकदा सर्वांना उपस्थितांना धन्यवाद आणि विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.